आपल्या अस्तित्वाच्या 4 आयामांपैकी दुसरा महत्वाचा आयाम तो म्हणजे आपल्या भावना किंवा ज्याला आपण इमोशन असं म्हणतो. आणि व्यक्तीला जेव्हा म्हणजे इमोशनल ऑर्गॅझम मिळत नाही, त्यावेळी त्याच्या आत भावनांचा काय स्फोट होतो, हे आपल्याला प्रामुख्याने इथे बघायचं आहे. ठीक आहे? तर या आधी सांगून झालेलं आहे, की भावना म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणारे विविध प्रकारचे हार्मोन्स असतात. आणि माणसाच्या अस्तित्वामध्ये ह्या भावना ज्या आहेत ना, त्या खूप महत्वाची भूमिका बजावत असतात. किंबहुना सगळा खेळ जो असतो ना, तो खेळ या काय म्हणता येईल, या हार्मोन्सचाच खेळ माणसाच्या आत नेहमी सुरू असतो. म्हणजे एखादा म्हटलं, की त्याला पॉझिटिव्ह वाटतंय, तर तिथे काहीतरी एक जे त्याच्याशी संबंधित हार्मोन आहे ते काम करतंय. आणि एखादा म्हटलं निगेटिव्ह वाटतोय, तर तिथे सुद्धा एक हार्मोनच काम करतंय. म्हणजे सगळा खेळ या हार्मोन्सचाच असतो. तर जेव्हा माणसाला भावनिक ऑर्गॅझम मिळत नाही, तेव्हा त्याच्यामध्ये काय-काय लक्षणं जाणवतात. विशेष म्हणजे जेव्हा मी भावनिक असा शब्द वापरतेय, तर जनरली भावनिक गोष्टींना नेहमी स्त्रियांसंदर्भातच जोडलं जातं, की बायका भावनिक आहे, बायका इमोशनल फूल आहेत, त्याच अशा, त्याच अशा, त्याच तशा. पण असं करून म्हणजे ही एक खूप मोठा गैरसमज आहे. कारण भावना स्त्री-पुरुष दोघांमध्येही असतात आणि भावनिक ऑर्गॅझमची गरज दोघांचीही तेवढीच प्रबळ असते. असं नाहीये, की बायका आहे, तर त्यांचा भावनिक ऑर्गॅझमची त्यांची गरज जास्त आहे आणि पुरुषांमध्ये कमी आहे, असं काहीही नाहीये. दोघांमध्येही ते तशाच असू शकतात. अर्थात जसे या आधी सांगितलंय, की व्यक्तिमत्त्वाच्या 4 आयामांपैकी शरीर, भावना, बुद्धी आणि ऊर्जा या 4 पैकी प्रत्येक माणसाचा अस्तित्वाचा एखादा घटक जास्त प्रबळ असतो. त्यामुळे काही अर्थाने काही पुरुष सुद्धा असे असू शकतात, की ज्यांची भावनिक ऑर्गॅझमची गरज ही खूप जास्त असू शकते आणि एखादी स्त्री असून सुद्धा तिच्या भावनिक ऑर्गॅझमची गरज तिची कदाचित कमी असू शकते. त्यामुळे इथे स्त्री-पुरुष संदर्भाने कशालाच बघू नका. ठीक आहे, आपली गरज काय जास्त प्रबळ आहे हे ओळखायला शिका आणि मग तुम्हाला जर ही लक्षणं तुमच्यामध्ये जाणवत असतील, तर समजून जायचं, की तुमच्या त्या डायमेन्शनला, व्यक्तिमत्त्वाच्या त्या आयामाला पुरेसं ऑर्गॅझम मिळत नाहीये, तर त्या दृष्टीने त्याच्यावर कृती करण्याचा प्रयत्न करा. तर आता आपण प्रामुख्याने लक्षणं बघूया, की जेव्हा माणसाला भावनिक ऑर्गॅझम मिळत नाही, तेव्हा काय-काय लक्षणं त्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीमध्ये, व्यक्तिमत्त्वामध्ये आपल्या सगळ्यांना दिसतात आणि त्याला स्वतःला पण दिसतात. तर सगळ्यात पहिले काय होतं ना, ही माणसं दुसऱ्यांवर खूपच जास्त अवलंबून असतात. प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टीसाठी हे लोकं दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागतात. छोट्या-छोट्या गोष्टीसाठी सुद्धा त्यांना कोणाची तरी मदत ते घेतात. त्यांना स्वतःहून थोडंसं जरी एखादं काम कर म्हटलं ना, तर ते करायला त्यांचा कॉन्फिडन्स नसतो. त्यांच्या मनामध्ये सतत एक प्रकारची भीती असते, सतत एक प्रकारची असुरक्षितता असते. आणि आपल्याला हे जमणार नाही, आपण हे करू शकणार नाही. अशा प्रकारच्या भावना त्यांच्या मनामध्ये, ज्याला आपण न्यूनगंड म्हणतो किंवा आत्मविश्वासाचा अभाव म्हणतो, ते यांच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. आणि त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टीसाठी ही मंडळी दुसऱ्यांवर अवलंबून असतात. आणि मग याच संदर्भाने हे व्यक्ती जे आहेत ना, ते दुसऱ्यांकडनं खूपच जास्त अपेक्षा ठेवून असतात, की याने माझ्यासाठी हे करावं, त्याने माझ्यासाठी ते करावं. प्रत्येकाने आपल्यासाठी काहीतरी करावं, अशी या माणसांची अपेक्षा असते. आणि जर का कोणी यांची थोडी जरी अपेक्षा पूर्ण केली नाही, तर लगेच यांचे मूड स्विंग होणार, यांना डिप्रेस्ड वाटणार, यांना एकटं-एकटं वाटणार, आपल्यावर कोणी प्रेमच करत नाही, आपल्याला कोणी समजूनच घेत नाही, आपण एकटेच पडलो आहोत, समोरच्याला कोणाला आपण नकोसे झालेलो आहोत, वगैरे, वगैरे, वगैरे अशा एकानंतर एक निगेटिव्ह भावना यांच्या मनात येतच राहतात. त्याचबरोबर कारण का हे व्यक्ती इतरांवर खूप डिपेंडंट होतात, इतरांकडनं खूप जास्त अपेक्षा करायला लागतात. तर त्या अपेक्षा म्हणजे करण्याच्या संदर्भात हे लोक दुसऱ्यांकडनं तर खूप अपेक्षा करतात, की ह्याने हे करावं, त्याने ते करावं. पण स्वतः मात्र कुठलीही जबाबदारी घेण्याचं टाळतात. स्वतःचे कर्तव्य मात्र पूर्ण करायला फार प्राधान्य देत नाही. का? म्हणजे याचा अर्थ ते स्वार्थीच असतात असं मला म्हणायचं नाही. त्यांच्यामध्ये आत्मविश्वासाचा अभाव असतो, की आपण एखादी जबाबदारी घेऊ शकू, आपण एखादं काम करू शकू, असा कॉन्फिडन्सच त्यांना येत नाही. त्यामुळे काही जबाबदारी वगैरे न घेण्याच्याच ते भानगडीत पडतात. अ, आणि मग ह्याच्यातून काय होतं, की अ, अर्थातच रिलेशन वगैरे खराब होतात आणि मग ते झालं, की परत एकदा या निगेटिव्ह इमोशन्सचं चक्र त्यांच्या मागे सुरू होतं. म्हणजे ते एक चक्र, एका लूपमध्ये हे लोक पूर्णपणे अडकून जातात, की कोणीतरी ह्यांची मदत केली नाही, मग यांना एकटं वाटलं, मग डिप्रेस वाटलं म्हणून मग ह्यांनी पण कोणाची मदत केली नाही. असं ते चक्र ह्यांच्या बाबतीत ते फिरतच राहताना दिसतं. त्याच्यानंतर ही लोकं जे असतात, ज्या लोकांना इमोशन ऑर्गॅझम मिळत नाही, तर हे लोकं, यांची जी क्रिएटिव्हिटी वगैरे असते ना, तर ती पण खूप लो असते. त्याचं कारण आहे, की काहीतरी म्हणजे जसं आपण म्हणतो ना, एखादी कला जी आहे, तर ती कला माणसाच्या काहीतरी इमोशन मधून जन्माला येते. तर ह्या लोकांची क्रिएटिव्हिटी पण खूप लो असते.
यांना असं काही काही सुचत नाही. कारण काय हे स्वतःच्याच त्या भावनिक विचारांच्या गर्तेत, भावनिक विचारांच्या त्या खड्ड्यामध्ये इतके अडकलेले असतात, की त्याच्यातून बाहेर पडून काही बघायचं जगात नवीन, वेगळं, हे याचं त्यांना भानच नसतं. आणि त्यामुळे स्वतः तर हे लोकं असं काही मोठं, चांगलं, छान करण्याच्या काही फार म्हणजे भानगडीत पडत नाही किंवा करत पण नाही. पण इन केस यांनी कधी काही केलं जरी, छोटंसं जरी यांनी काही केलं, तरी यांना असं वाटत असतं, की सगळ्या ठिकाणी लगेच यांना त्याच्यासाठी यांचं कौतुक करावं, यांना व्हॅलिडेशन करावं. यांना म्हणजे याचं व्हॅलिडेशन द्यावं ह्यांना. यांना सतत म्हणजे यांची तारीफ करतच राहावी. थोडं पण यांना काही निगेटिव्ह कोणी बोललं तर लगेच हे रडायला लागतील. लगेच एकटे त्यांच्या रूममध्ये जाऊन बसतील. "नाही माझा मूड नाही, मला कोणाशी बोलायचं नाही, मला आता जेवण करायचं नाही." अ, वगैरे, वगैरे. "मला एकटे-एकटे राहू द्या." असं यांचं सरळ भाषा सुरू होऊन जाते. त्याचं कारण आहे की इमोशन्सचे हे जे हार्मोन्स आहेत ना, हे यांच्या पूर्ण सायकॉलॉजीचा खेळ खेळत असतात. आणि या अशा सगळ्या इमोशन्सनी किंवा या अशा काय म्हणता येईल निगेटिव्ह इमोशनल हार्मोन्सनी यांच्या भावनांचा ताबा घेतल्यामुळे या लोकांना इतरांशी कुठलंही नातं जोडायला मग अगदी ते त्यांच्या घरातले मंडळी जरी असतील, आई-वडील जरी असतील, बहीण-भाऊ जरी असतील, यांचा पार्टनर जरी असेल, तरी त्याच्याशी यांना ते कनेक्शन नाही निर्माण करता येत. ते कनेक्शन नाही मेंटेन करता येत. ना चांगलं कनेक्शन क्रिएट करता येत आणि मग अ, भावनिकदृष्ट्या हे लोक अजून जास्त ड्रेन होत जातात. यांना असं वाटतं की आपल्याला कोणी समजूनच घेत नाहीये. तर अशी सगळी परिस्थिती निर्माण होते. तर या सगळ्याच्या मुळाशी कारण एकच आहे. दुर्दैवाने आपल्याकडे काय होतं ना, की लोकांना भावनिकदृष्ट्या डिपेंडंट होणं शिकवलंच जात नाहीये. प्रत्येक वेळी आपली भावनिक गरज पूर्ण करायला आपण दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून राहतो. आणि मग इतरांनी माझ्यासाठी हे करावं, ते करावं, असं करावं, तसं करावं. तो माझ्याशी चांगला वागला तर मला आनंद होईल. त्याने मला माझ्या ड्रेसची तारीफ केली तर मला छान वाटेल. तर हे असं आपण आपल्या भावनिक गरजेसाठी खूप इतरांवर जेव्हा अवलंबतो, तेव्हा कारण का प्रत्येकच वेळी तुमच्या प्रत्येक गरजा समोरचा माणूस पूर्ण करणार नाहीये आणि मग तुमच्या भावनांना जे ऑर्गॅझम पाहिजे, ते ऑर्गॅझम मिळत नाही आणि मग हे असे सगळे लक्षणं त्या व्यक्तीमध्ये आपल्याला दिसू लागतात. जेव्हा माणसाला पुरेसं भावनिक ऑर्गॅझम मिळत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला ना सतत प्रत्येक गोष्टीची भीती वाटत राहते आणि खूप अनावश्यक हे लोक चिंता करतात, यांना भीती वाटत राहते आणि या दृष्टीने एखाद्या भूतकाळाच्या घटनेचा संदर्भ जोडून, वर्तमानातल्या एखाद्या वाईट प्रसंगाचा संदर्भ जोडून, हे लोक ना यांच्या भविष्याविषयी खूप काळजी करायला लागतात आणि भविष्य या विषयाच्या संदर्भात ते खूप असुरक्षित फील करतात. म्हणजे त्यांना असं वाटतं, की असं झालं माझ्या बाबतीत, तसं झालं, मग आता भविष्यात माझं काय होणार? हे होईल का? ते होईल का? असंच होईल का? हेच निगेटिव्ह होईल का? असं ते खूप निगेटिव्हिटीचं चक्र यांना यांच्या भविष्याचा विचार करून, भविष्याचे विचार मनात आणून खूप जास्त असुरक्षिततेची भावना त्याने वाढीस लागते. तसंच या मंडळींना अजून म्हणजे पुरेसं भावनिक ऑर्गॅझम मिळालं नाही, तर काय होतं ना, लोक एका कम्फर्ट झोनमध्ये राहणं पसंत करतात ही मंडळी आणि हा कम्फर्ट थोडा जरी तुटला किंवा थोडा जरी ब्रेक होण्याचे काही यांना चान्सेस दिसले, तर लगेच हे व्यक्ती असे एकदम म्हणजे डिस्टर्ब होऊन जातात. म्हणजे त्यांची झोपायची जागा जरी बदलली, की नाही आजपासून इकडे नाही तिकडं, तर नाही, नाही, नाही मी इथेच झोपणार, मला झोपच येत नाही, मला असंच होतं, मला तसंच होतं. कारण का अनावश्यकपणे त्यांनी त्या गोष्टीवर ते खूप अवलंबून झालेले असतात. जसं आपण सुरुवातीलाच बोललो, की हे लोक प्रत्येक गोष्टीवर अवलंबून असतात. तर मग निर्जीव वस्तूंमध्ये पण हे खूप अवलंबून असतात, की नाही, नाही माझी जागा जरी बदलली झोपायची, तरी लगेच ते आपल्याला डिस्टर्ब होताना दिसतात. आणि कारण काय यांना कुठलाही मग तो डिस्कम्फर्ट नको असतो ना, म्हणून मग अशी एखादी गोष्ट, की ज्यात यांना काही रिस्क घ्यावी लागणार आहे. तर अशा रिस्क घ्याव्या लागणाऱ्या गोष्टी पण हे लोक टाळायला लागतात आणि थोडीशी सुद्धा रिस्क घेण्याची वृत्ती यांच्यामध्ये राहत नाही. आणि मग म्हणूनच रिस्क नको म्हणून मग जबाबदारी पण नको, जबाबदारी नको म्हणून काही निर्णय घेणं पण नको. निर्णय घ्यायचा नाही म्हणून काही कृती पण करणं नको. असं ज्याला आपण एक प्रकारे कृतीशून्य म्हणतो ना, तसे कृतीशून्य हे माणसं आयुष्यात होतात आणि जे काही त्यांचं दैनंदिन रुटीन चालू आहे ना, ते बस तेच चालू देतात. त्याच्यापेक्षा वेगळं असं काही ते करतच नाही. त्याच लूपमध्ये ते अडकून स्वतःला अडकून ठेवायला प्राधान्य देतात. त्यांना थोडा पण त्याच्यामध्ये वेगळेपण नकोसा होतो. आणि यातून काय होतं, की जसं थोडंसं पण डिस्कम्फर्ट दिसला किंवा थोडंसं पण काही वेगळं होताना दिसलं, की हे लगेच गिव्ह अप करून टाकतात, की नको मला. नाही मग त्याने ना मला असंच होईल, त्याने तसंच होईल, त्याच्यापेक्षा न गेलेलंच बरं. समजा लग्नाला गेले रात्री, नाही, नाही मग तिथे ना खूप उशीरच होईल, मग रात्री येताना मला थंडीच वाजेल, मग मला ना ते लग्नातलं जेवण जेवून असंच होईल. म्हणजे त्यांना ते एक नकळतपणे ना इतकं ते त्या गोष्टीला ते युज्ड टू झालेले असतात ना, की थोडंसं सुद्धा त्याच्यापेक्षा बदल त्यांना सहन होत नाही. आणि म्हणजे व्यक्तीने सर्वार्थाने दुसऱ्यावर डिपेंडंट राहणं
हे त्याच्यासाठी घातकच असतं. जसं आपण म्हणतो ना, की आर्थिकदृष्ट्या प्रत्येक माणसाने स्वावलंबी असावं. विशेषतः मी हे स्त्रियांच्या बाबतीत सांगेन. तसंच म्हणजे फायनान्शियली तर इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे. पण भावनिकदृष्ट्या सुद्धा स्त्री-पुरुषांनी डिपेंडंट होणं गरजेचं आहे. नाहीतर सतत दुसऱ्याकडनं हे सगळं अ, अ, जे काही आपल्याला मिळवायचं आहे आणि आपली जी भावनिक ऑर्गॅझमची गरज पूर्ण करायची आहे, तर ती जर आपली गरज पूर्ण नाही झाली, तर भावनिक आयाम बाकी बाकी 3 आयामांना बिघडवतो. कारण मी सगळं सांगितलं ना, शरीर म्हणजे सगळं आपल्या त्या हार्मोन्सचा खेळ असतो. मग शरीरातलं हार्मोन्सचं चक्र बिघडतं. ते चक्र बिघडलं की त्याचे तुम्हाला फिजिकली साइड इफेक्ट दिसायला लागतात. मग शरीरात वेगवेगळे आजारपण डोकं काढायला लागतात. मग त्याने काय होतं, मानसिक परिणाम काय होतो, की आपण आपलं मन स्थिर ठेवू शकत नाही. मग आपण आपल्या कामावर फोकस करू शकत नाही. म्हणून आपण आपल्या आयुष्यात प्रगती करू शकत नाही. तर असे सगळे मग एक ज्याला म्हणतो ना आपण, एक हे चुकलं की त्याच्या पुढचं सगळं चुकत जातं. तसं ते होतं. म्हणून या भावनिक ऑर्गॅझमच्या तुमच्या गरजेला खूप महत्त्व द्या आणि यापैकी कुठलंही लक्षण तुम्हाला स्वतःमध्ये जाणवत असेल, अनेक लक्षणं जाणवत असतील, तर प्रामाणिकपणे ते मान्य करा आणि त्यासाठीचे जे वेगवेगळे उपाय आहेत, ते अगदी एकदम युद्ध पातळीवर स्वतःची ही जी भावनिक ऑर्गॅझमची गरज आहे, ती पूर्ण करण्यासाठी युद्ध पातळीने स्वतःवर काम करा आणि या ही जी तुमची गरज आहे, ती नित्यनियमाने पूर्ण होईल, असा एक काहीतरी सस्टेनेबल मार्ग शोधून काढा. अर्थात या प्रयत्नात माझं मार्गदर्शन तर तुमच्यासाठी आहेच. पर्सनलाइज्ड मार्गदर्शन असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून जनरल मार्गदर्शन असेल, असं सगळं सविस्तर मार्गदर्शन तर मी तुम्हाला करतेच आहे. पण तुमची ही गरज पूर्ण करण्यासाठी स्वावलंबी होण्याच्या दिशेने आजच पावलं उचला.